नमस्कार मित्रांनो, मी आहे केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून लक्षद्वीप, मालदीव हे विषय खूप गाजत आहेत. या संदर्भात मी आत्ता हा जो व्हिडिओ करतोय तो अतिशय कन्साइज आणि टू द पॉइंट असणार आहे. त्यामुळे या विषयाची जी काही पार्श्वभूमी आहे त्यावरती मी आत्ता वेळ घालवणार नाही आणि म्हणून माझा आत्ताचा हा व्हिडिओ बघण्यापूर्वी तुम्ही कृपया काही व्हिडिओ आधी बघावेत, जर बघितलेले नसतील तर. यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओची लिंक म्हणजे काही व्हिडिओजच्या लिंक्स तुम्हाला मी देणार आहे, ते तुम्ही कृपया बघा. त्यातला एक व्हिडिओ आहे अनय जोगळेकर यांचा. त्यांनी याच विषयाची पार्श्वभूमी नीट व्यवस्थित मांडणी केलेली आहे. चंद्रशेखर नेने यांचा सुद्धा एक व्हिडिओ आहे. त्याच पद्धतीने स्वाती तोरसेकर यांचा सुद्धा व्हिडिओ आहे. मराठीतले हे व्हिडिओ झाले. त्याच पद्धतीने इंग्लिशमध्ये जर तुम्ही आदी अचिंत्य यांचा जर पॉडकास्ट जर बघत असाल तर त्यामध्ये अभिजित अय्यर मित्रा हे यांना इन्व्हाइट केलेलं होतं अलीकडेच. तर त्यांचा एक लंबा चौडा मोठाच्या मोठा एक व्हिडिओ आहे, तोही जरूर बघा. त्यात प्रचंड इन्फॉर्मेशन मिळण्यासारखी आहे. त्याच पद्धतीने द अल्टरनेट मीडिया या पॉडकास्टवरती पवनीत सिंग यांना बोलवण्यात आलेलं होतं. अतिशय इन्फॉर्मेटिव्ह असा तो व्हिडिओ आहे. त्याच पद्धतीने द जयपूर डायलॉग्सवरती लेफ्टनंट जनरल PR शंकर यांनी सुद्धा आपलं मनोगत या विषयाच्या वरचं व्यक्त केलेलं आहे. आणि हे सगळे मास्टरपीस गोष्टी आहेत. या सगळ्या ह्यातून मिळणारा जी इन्फॉर्मेशन आहे ती बेसिक आहे, ती म्हणजे अर्थात एक्सपर्ट ह्याच्यामध्ये आहे, सगळ्या गोष्टी इनपुट्स आहेत, पण त्याच्यानी विषयाचा बेस आपला पक्का होऊ शकतो. ठीक आहे. आता जे मी सांगतोय ते अतिशय टू द पॉइंट असणार आहे. मी असं गृहीत धरतो की तुम्हाला बेसिक्स या विषयातले सगळे माहीत पडलेले आहेत. या विषयातले म्हणजे या प्रकरणातले स्पेशली, की बऱ्याच लोकांनी ज्यांनी वरवर हे सगळं माहिती घेतली असेल त्यांना वाटलं असेल की आधी मालदीव मध्ये काहीतरी घडलं आणि मग त्याला टिट फॉर टॅक म्हणून लक्षद्वीपमध्ये काहीतरी घडलं. नो, असं काही नाहीये. प्री प्लॅन्ड पद्धतीने जसं वेगवेगळ्या एरियाजचा विकास नरेंद्र मोदीजी पंतप्रधान करतात त्या पद्धतीने लक्षद्वीपमध्ये खूप आधीपासून इन्व्हेस्टमेंट झालेली होती भारताकडनं. भारताचाच भाग आहे तो, अविभाज्य भाग आहे. आणि त्या लक्षद्वीपचा विकास वेगवेगळ्या पद्धतीने करणं हे नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी आपलं आद्य कर्तव्य मानलेलं आहे. आणि त्याला धरूनच तिथे टुरिझमचा विकास करणं ह्यासाठी नरेंद्र मोदींची ती एक पूर्वनियोजित भेट होती. आणि तिथे फोटो शूटिंग वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल. त्यानंतर एक महत्वाची घटना घडली, ती म्हणजे फार लोकांना ते माहीत नसेल, त्यानंतर लगेच असं वाटतं की मालदीव्स मधल्या 3 मंत्र्यांनी, असे पोरसवदा मंत्री, यांना अचानक इतक्या लहान वयात मंत्री तरी कसं केलं गॉड नोज, पण या पोरसवदा मंत्र्यांनी काही ट्विट्स केले आणि आक्षेपार्ह ट्विट्स होते भारताच्या विरुद्ध, लक्षद्वीपच्या विरुद्ध, आणि आपले पंतप्रधानांचा डिसरिस्पेक्ट सुद्धा त्यामध्ये प्रचंड करण्यात आलेला होता. जोकर म्हटलं होतं, म्हणजे क्लाऊन अशा पद्धतीने म्हटलेलं होतं. तर हे अर्थातच आक्षेपार्ह होतं. पण कित्येकांना हे माहीत नसतं की मालदीव्सच्या 3 मंत्र्यांनी अशा पद्धतीचं आक्षेपार्ह ट्विट करण्यापूर्वी एक घटना घडली होती. ती म्हणजे अँटनी ब्लिंकन याचा फोन, अमेरिकेचा अँटनी ब्लिंकन याचा फोन मालदीव्सच्या प्रेसिडेंटला गेलेला होता. तिथून पुढच्या अर्ध्या तासामध्ये हे आक्षेपार्ह ट्विट्स आलेले आहेत. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ज्या वेळेला आपण म्हणतो की हा जो मुइझू जो आहे मालदीवचा प्रेसिडेंट, हा चीनच्या हातातला कठपुतळी आहे असं जेव्हा आपण म्हणतो, त्यावेळेला आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतोय की अमेरिकेचा सुद्धा एक छुपा वरद हस्त या मुइझूच्या मागे आहे. मी काही चीनची बाजू घेणारा नाहीये, मुख्य म्हणजे मी कुणाचीच बाजू घेणारा नाहीये. मी फक्त बाजू घेतो आपल्या भारताची. त्याच्यामुळे बाकी माझ्यासाठी कोणी सगळे नाहीयेत. मी प्रत्येकाच्याकडे संशयानेच बघणार. भारत सोडून बाकी प्रत्येक देशाकडे मी संशयानेच बघतो. आता अमेरिकेच्या ब्लिंकननी फोन करणं मुइझूला आणि तिथून पुढच्या अर्ध्या तासामध्ये असे आक्षेपार्ह 3 मंत्र्यांनी ट्विट्स करणं, इथून पुढे घटनांची मालिका सुरू झाली. प्रत्यक्षामध्ये भारत सरकारने स्वतः काहीही केलं नाही. भारत सरकार मीडियाच्या पुढे येऊन अदवा काहीही बोलला नाही.
भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सुद्धा याची थेटपणे मीडियाच्या समोर औपचारिकपणे दखल पण घ्यावी अशी काही मोठी घटना नाही, कारण मालदीव आपल्यासाठी यक्कश्चित आहे. इतकंच नाही, मग भारताने काय केलं तर भारताने पडद्याआड सगळ्या ज्या गोष्टी आणि मुख्य म्हणजे थ्रू प्रॉपर चॅनल ज्या गोष्टी करायच्या तेवढ्या केल्या. म्हणजे भारताचे जे कोणी अधिकारी मालदीव्समध्ये होते त्यांनी आपला निषेध नोंदवला. मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांच्याकडे जाऊन आपली नाराजी प्रकट केली. बस एवढंच केलं. त्यानंतर घटना वेगाने घडल्या. आपल्याला माहितीच आहे मालदीव्सनी ताबडतोब शरणागती घेतल्याच्या सारखी स्थिती केली. पण अर्थात हे त्यांनी 3 मंत्र्यांना काढून टाकलेलं नाहीये, त्यांना सस्पेंड केलंय. तर मंत्र्यांना सस्पेंड कसं काय करता येतं हा एक खूप मोठा गहन विषय. म्हणजे ज्यांना सस्पेंड केलं त्यांना तुम्ही नंतर परत रिकॉलही करू शकता, रिइन्स्टेटही करू शकता. असो, तर आपण त्या डायनॅमिक्समध्ये नको यात जायला. खूप सारे पॉडकास्टर्स, खूप सारे एक्सपर्ट्स आता ह्याच्यावरती असं म्हणतात की भारताने विजय मिळवला मालदीववरती. इतकंच नाही की मालदीवला आता ह्याची किंमत चुकवावी लागेल. याही पुढे जाऊन खूप लोक म्हणतात की आता मुइझूला किंमत चुकवावी लागणार आहे. हे नुसतं एवढ्यावर थांबणार नाहीये. मुइझूची लवकरच गच्छंती होईल. काही आठवड्यात, काही महिन्यात किंवा मे बी 5 ते 6 महिन्यात त्याची गच्छंती होईल. दुसरा कोणी तिथे येईल. अगदी इतकंच नाही, इतकंही बोललं जातं की अली आझिम नावाचा किंवा तत्सम एखादा भारतप्रेमी, भारतमित्र हा तिथे आता प्रेसिडेंट बनलेला आपल्याला दिसू शकेल पुढच्या काही महिन्यांमध्ये. तर मालदीव्स मधले इंटरनल डायनामिक्स वाटेल ते होत. मला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा वाटतो की यामध्ये ज्यांना जो संदेश जायला पाहिजे त्यांना हा जाणार आहे का? नुसतं मुइझूची उचलबांगडी करून त्या ठिकाणी एक दुसरा भारत मित्र आणून ठेवला तर त्याच्यानी खरोखर कन्सर्न्ड व्यक्तींपर्यंत ह्याचा संदेश जाणार आहे का? आणि त्याही पलीकडे जाऊन जर अमेरिकेच्या ब्लिंकन यांनी आणि याचा अर्थच अमेरिकेनी या अशा काही जर काड्या केल्या असतील आणि उचकवलेलं असेल मालदीवच्या मंत्र्यांना, तर त्यामागे नेमकी प्रेरणा काय असेल, नेमकं कारण काय असेल? समजा अमेरिकेने हे केलेलं नसेल, समजा चीननी उचकवलं असेल, तर मालदीवनी किंवा मालदीवला उचकवणाऱ्यांनी चीन असेल, अमेरिका असेल किंवा तत्सम जे कोणी शक्ती असतील त्यांनी मालदीवला का उचकवलं? बरं, दुसरी गोष्ट, ही वेळ पण फार पिक्युलियर आहे. वेळ आणि स्थान, देश, काल, परिस्थिती याला खूप अनन्यसाधारण महत्व आहे मित्रांनो. जिओ पॉलिटिक्समध्ये देश, काल, परिस्थिती याला अत्यंत महत्व असतं. देश म्हणजे स्थान, परिस्थिती म्हणजे सिच्युएशन, काल म्हणजे ती टायमिंग, फार महत्व असतं. तर मालदीवच का, मालदीवच्या मंत्र्यांनाच का उचकवलं आणि त्याच वेळेला का उचकवलं, यामध्ये खूप साऱ्या गोष्टी दडलेल्या आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला मित्रांनो नकाशा बघायला लागेल. मालदीवचं स्थान तुम्हाला बघायला लागेल. मित्रांनो, मालदीव जरी भारतापासून जवळ असला, लक्षद्वीप पासून जवळ असला, तरी सुद्धा मालदीव बऱ्यापैकी लांब जरी असला तरी एडनच्या पासून सुद्धा अंतर महत्वाचा तो राखून आहे. एडनचं आखात जे की लाल समुद्राचं एक दुसरं टोक आहे. ठीक आहे. तर लाल समुद्राचं जे तोंड आहे ते तिथून जर तुम्ही पार केलं, भारताच्या दिशेने जर यायला लागला, तर पहिल्यांदा तुम्ही लक्षद्वीपकडे सुद्धा जसं येऊ शकता तसा दुसरा रस्ता फुटतो, तो म्हणजे मालदीव. व्यापारी जहाजं असतील किंवा नाविक दल म्हणजे नौदलाची सुद्धा जहाजं असतील, ती जेव्हा लाल समुद्रातून, म्हणजे लाल समुद्राचं पुढचं टोक आहे ते सुएझ कालवा आहे. ठीक आहे. तिथून ज्या वेळेला तुम्ही रेड सी पार करून ज्या वेळेला अरबी समुद्रात प्रवेश करता, त्यावेळेला थ्रू मालदीव सगळीकडे जहाजं जात असतात आणि तिथून डिस्पर्स होत असतात. मित्रांनो, अलीकडेच काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला हुथी रिबेल्सनी, येमेन मधल्या हुथी रिबेल्सनी इस्रायल गाझापट्टीमध्ये जी बंबारी करत आहे, गाझापट्टीवरती जे हल्ला करतोय इस्रायल, तसा इस्रायलनी करणं बंद करावं यासाठी म्हणून हुथी रिबेल्सनी लाल समुद्रातल्या व्यापारी जहाजांना टार्गेट करायला सुरुवात केली, त्यांच्यावरती मिसाईल टाकायला सुरुवात केली, त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केला हुथी रिबेल्सनी. मग ह्याला काउंटर कसं करायचं यासाठी अमेरिकेनी एक 20 देशांचा एक गट बनवला. त्याला म्हणजे मल्टीनॅशनल कोॲलिशन असं म्हटलं गेलं.
आणि अमेरिकेने याला ऑपरेशन प्रॉस्पॅरिटी गार्डियन असं या ऑपरेशनला नाव दिलं. ऑपरेशन प्रॉस्पॅरिटी गार्डियन. आणि लॉईड ऑस्टिन म्हणून जो आहे अमेरिकेचा डिफेन्स सेक्रेटरी, त्यांनी दावा सुद्धा केला की जवळजवळ 20 देश या कोॲलिशनमध्ये सहभागी झालेले आहेत, ज्यामध्ये ब्रिटन आहे, बहरीन आहे, कॅनडा, फ्रान्स, इटली, हॉलंड, नॉर्वे, सिशेल्स, स्पेन, ग्रीस, ऑस्ट्रेलिया वगैरे वगैरे वगैरे. तर मुख्य मुद्दा हा आहे की त्यावेळेला म्हणजे रेड सी मध्ये सिक्युरिटी मेंटेन करायची, तिथं चाललेला जो व्यापार आहे तो अव्याहतपणे चालू ठेवायचा, हे करण्यासाठी म्हणून ही 20 देशांची मल्टीनॅशनल कोॲलिशन, यामध्ये भारत सुद्धा यायला हवा हे अमेरिका जाणून होता. कारण भारताची प्रॉक्झिमिटी इतकी जवळ आहे ह्याच्यापासून की भारताचा समावेश जर या कोॲलिशनमध्ये झाला नाही तर इफेक्टिव्हली त्या हुतींना काउंटर करता येणार नाही, एवढी जाणीव, एवढी अक्कल अमेरिकेला आहे. सो भारताला इन्व्हाइट केलंच होतं अमेरिकेने, मात्र भारताने या कोॲलिशनमध्ये जॉईन व्हायला नकार दिला. त्याची भारताची पण आपली काही कारणं आहेत. आपल्याला कुणाच्याही कह्यात जायचं नाहीये. आपण जे काही करतो ते आपल्या आपल्या हिमतीवरती करतो. आपल्याला कुणाच्या झेंड्याखाली काम करण्याची खरोखर काहीही गरज नाहीये, हे भारत ओळखून आहे. आता यानंतर घटना कशा घडल्या, आणि भारताला फ्रीडम आहे कुठल्या कोॲलिशनमध्ये जायचं का नाही जायचं हे ठरवण्याचा भारताला अधिकार आहे. पण अमेरिकेचं बहुतेक त्यामुळे पित्त खवळलं. अमेरिकेला काहीही करून भारताला या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे, खरं तर ह्या रेड सी मध्ये सुद्धा काही गोष्टी घडल्याही नसत्या कदाचित. इस्रायल आणि हमास यांच्या संदर्भात गाझा पट्टीवरनं जे काही होतंय त्याही वेळेला भारताला इन्व्हॉल्व्ह करण्याचा प्रयत्न होता. मागे जायचं असेल तर अगदी अफगाणिस्तानात सुद्धा पीस आणि सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी भारताला इन्व्हिटेशन होतच होतं काही वर्षांपूर्वी. असो, तर रेड सी मध्ये आता सगळी जी काही व्हल्नरेबिलिटी चाललेली आहे ती बघता भारताला इन्व्हिटेशन दिलं, भारताने ते इन्व्हिटेशन नाकारलं. परिणामी असं झालं मित्रांनो, काही दिवसांपूर्वी भारताच्या शिप्सवरती काही ड्रोनचा हल्ला किंवा हल्ला सदृश अशा काही गोष्टी झाल्या. भारताने त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं. ते इन्व्हेस्टिगेशन होण्यापूर्वीच मीडियातून अशी आवई उठवण्यात आली की हुथींनी हल्ला केला, इराणनी हल्ला केला, वेगवेगळे लेबल चिकटवण्यात आली आणि भारताच्या शिप्सवरती अशा पद्धतीचा हल्ला इराणनी केला किंवा हुथींनी केला असं ठोकून देण्यात आलं. खरं खोटं काहीच माहित नव्हतं, तपास अजून झालेलाच नव्हता. भारताने अत्यंत संयतपणे एक भूमिका घेतली. भारताने सांगितलं की आम्ही इन्व्हेस्टिगेशन करणार. त्या पद्धतीने ते शिप त्यांनी ताब्यात घेतलं. त्याचं इन्व्हेस्टिगेशन आतापर्यंत झालंही असणार आहे. त्या इन्व्हेस्टिगेशनच्या आधारावरती भारताने जो निर्णय घ्यायचा तो घेतलेलाही आहे, पण तो निर्णय त्यांनी आता थंड्या बस्त्यात टाकून दिलेला आहे. याचं अत्यंत महत्वाचं कारण आहे की भारताला उचकवण्याचा तो एक प्रयत्न होता. भारताचं कुठल्या तरी देशाच्या विरुद्ध मिडल ईस्टमध्ये एखादं घनघोर युद्ध व्हावं आणि त्यात भारत अडकावा अशी अमेरिका, चीन अशा कित्येक देशांची अगदी प्रामाणिक इच्छा आहे आणि पाकिस्तानची सुद्धा ही इच्छा असणार आहे. कारण अशा पद्धतीने भारत एखाद्या युद्धात जर अडकला तर तिथे भारताचा शक्तिपात होत राहणार. स्लोली भारत असा ब्लीड होत राहणार आणि हेच अमेरिका, चीन, पाकिस्तान तत्सम सर्व देशांना हे हवंय. भारताची शक्ती क्षीण होत जाणं. भारताने म्हणूनच दुसऱ्यांच्या इच्छेवर हुकूम नाचणं बंद केलेलं आहे बऱ्याच वर्षांपूर्वी. ठीक आहे, एक नियम आहे मित्रांनो, तुम्हाला जर लढायचं जरी असेल तर जागा तुम्ही ठरवा, वेळही तुम्ही ठरवायची. लढायची खुमखुमी असेलच तर जागा आणि वेळ तुम्ही ठरवायचं. शत्रूच्या इच्छेवर हुकूम तुम्ही युद्धाचं क्षेत्र निवडू नका. शत्रूच्या इच्छेवर हुकूम तुम्ही युद्धाची वेळही निवडू नका. ती जागा आणि वेळ तुम्ही निश्चित केली पाहिजे. ह्याच तत्वाला अनुसरून भले तो ड्रोन हल्ला किंवा जे काही झालेलं होतं भारताच्या जहाजावरचं, भारताने त्यावरती प्रॉपर ऍक्शन घेतली. डिप्लोमॅटिक पद्धतीने ज्या कन्सर्न्ड शक्तींपर्यंत पोहोचायचं होतं आणि ज्यांना सुनवायचं होतं त्यांना प्रॉपर पद्धतीने सुनावलेलं असणार आहे किंवा आहे याची खात्री आहे. परंतु ती गोष्ट भारताने अशी कोल्ड फ्रीझरमध्ये ठेवून टाकल्यानंतर काही शक्तींचा तिळपापड उडाला आणि म्हणूनच मग
पुढची गोष्ट घडली ती म्हणजे आता भारताचे जे INS कोची असतील, INS कोलकाता असतील, INS चेन्नई, INS विशाखापट्टणम, तर अशा काही जहाजांपैकी एका जहाजाला पायरेट्स किंवा या रिबेल्स यांनी हायजॅक करण्याचा किंवा त्यावर हल्ला करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. त्यावेळेला भारतीय नौदलांनी कुठल्याही बाकीच्या मल्टीनॅशनल कोॲलिशनच्या मदतीची वाट न बघता स्वतः या हुतींना, या रिबेल्सना किंवा या पायरेट्सना काउंटर केलं आणि मोकळं केलं. त्यांना वॉर्न केलं, ते पळून गेले सगळे आणि आपलं आपलं शिप आपल्या आपल्या ताब्यात घेतलं. ही अतिशय मोठी अचीवमेंट आहे मित्रांनो. एकट्याच्या हिमतीवरती भारताने हे करून दाखवलं. एवढी मोठी पॉवर भारत आहे. अरेबियन सी मध्ये आणि रेड सी मध्ये सुद्धा आपलं अस्तित्व दाखवून दिलं भारताने. भारताला कुठल्याही कोॲलिशनची गरज नाही, ह्याच्यातून हे सिद्ध झालं. पण ह्यामुळे आणखीन एकदा अमेरिका, चीन असेल किंवा इतर अनेक शक्ती, पाकिस्तान यांना मिरची झोंबली. ही सगळी पार्श्वभूमी आहे मित्रांनो मालदीवच्या मंत्र्यांना उचकवण्यामागची. मी खरोखर म्हणतो मित्रांनो, नक्की हे अमेरिकेच्या ब्लिंकननी केलंय की नाही आपल्याला माहिती नाही, पण एवढं निश्चितपणे की जी कुठली शक्ती यामागे आहे, मग ती अमेरिका असेल किंवा चीन असेल किंवा पाकिस्तान असेल, त्यांनी ही सगळी जी पार्श्वभूमी होती ना रेड सी मधल्या आम्ही घटनांची जी तुम्हाला सांगतोय उजळणी करून, त्या मोठ्या सगळ्या पार्श्वभूमी च्या वरती हे मालदीवच्या मंत्र्यांना उचकवलेलं आहे. कारण मित्रांनो, त्या रेड सीच्या तिकडनं जाण्या येण्याचा जो रस्ता आहे तो जातो मालदीववरनं जातो. इथे एक प्रकारचा मालदीवच्या ठिकाणी, आता कल्पना करा मित्रांनो, जर आता त्या इंडिया आउटचं जे काही कॅम्पेन चाललं होतं गेल्या अनेक महिन्यांपासून, इलेक्शन कॅम्पेन होतं त्या मुइझूचं, त्यांनी भारतीय सैनिकांना तिथून जायला सांगितलं. भारत सरकारने ओके म्हटलं. भारत सरकारनी आपले जे काही 60-70 जे काही सैनिक होते त्यांना काढून घेतलं. तर ह्याचा परिणाम टिट फॉर टॅट म्हणून इथे मुइझू सरकार बदलण्याचा भारत सरकार प्रयत्न करणार किंवा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ह्याचा वचपा काढणार. आणि जर नाही काढला तर तिथे चीनचा चंचू प्रवेश होणार. चीनचा ऑलरेडी तिथे चंचू प्रवेश झालेला आहे, पण चीनचा तिथे नाविक तळ बनू शकतो. मग आपल्याला असं वाटू शकतं मित्रांनो की अमेरिका हे सगळं कसं काय बघून घेऊ शकतं, कारण तिथून काही दिएगो गार्सिया फार लांब नाहीये. मग अमेरिका कसं काय हे सहन करणार आहे चीनचा चंचू प्रवेश या मालदीवमध्ये? याच्या मागचा गेम समजून घ्या मित्रांनो, खूप मोठा गेम आहे हा. अमेरिकेला हवंच आहे भारत आणि चीन यांच्यामध्ये क्लॅश होणं. तो कुठेही होऊ दे तो क्लॅश. हा भारत आणि चीन मधला क्लॅश तो हिमालयात होऊ दे, नाहीतर इंडियन ओशन मध्ये होऊ दे, कुठंही होऊ देत. पण अमेरिकेला ही कोंबडे झुंज हवी आहे. अमेरिका भारत आणि चीनला कोंबडे समजतो आणि त्यांच्यामध्ये झुंज होऊन द्यायची ही अमेरिकेची मनापासूनची इच्छा आहे. कारण हे दोन देश आहेत जे 21व्या शतकामध्ये डेव्हलपमेंटचे मोठे इंजिन्स समजले जातात. 21वं शतक हे भारत आणि चीनचं आहे असं म्हटलं जात होतं. तर या भारत आणि चीन यांच्यामध्ये एक पद्धतीचं रायव्हलरी लावून द्यायची, त्यांच्यामध्ये युद्ध होऊ द्यायचं, क्लॅश होऊ द्यायचा. एकदा का या दोघांची शक्ती एकमेकांशी लढून कमी झाली की ऑटोमॅटिकली अमेरिकाच एक हेजिमॉनिक पॉवर बनू शकते, राहू शकते, टिकू शकते. हे अमेरिकेला माहिती आहे आणि ह्याची जाणीव त्यांना अगदी 2000 सालापासूनच होती. 2000 साली CIA रिपोर्ट होता, वर्ल्ड रिपोर्ट, आणि त्यात त्यांनी अगदी क्लिअर कट लिहिलेलं होतं की सगळ्या गोष्टी जर अशा चालल्या तशा सुरळीतपणे जर जाणार असतील 21व्या शतकात तर 2030-2040 पर्यंत भारत, म्हणजे आधी तर चीन आणि भारत हे अमेरिकेला एक खूप मोठा चॅलेंज तयार करू शकणार आहेत. मग हे जेव्हा अमेरिकेला कळतं त्यातलं जे वाक्य ते फार महत्वाचं आहे की आता गोष्टी जशा सुरळीत चालल्या तशा चालू दिल्या तर अमेरिका या सुरळीत कशाला चालू देईल गोष्टी, बरोबर आहे की नाही? तर त्याचाच हा एक भाग आहे. आणि म्हणूनच चीनच्या कह्यात असलेला मालदीव आणि भारत ह्यांच्यामध्ये मालदीवमध्ये एक प्रकारचा संघर्ष उडावा. मालदीवमध्ये आयदर चीनचा तरी तिथे तळ यावं, नाविक तळ, किंवा भारताला तरी तिथे ट्रूप डिप्लॉयमेंट करावी लागावी. तिथे मालदीवचे जे स्थानिक लोक आहेत ते आणि भारतीय सैनिक
यांच्यामध्ये मग एक पद्धतीचा संघर्ष उडून जावा, काहीतरी व्हावं, पण ज्यामुळे मालदीव अशांत व्हावं. मालदीवमध्ये भारत आणि चीन यांच्यात थेट जर क्लॅश झाला तर खूपच छान, पण समजा जरी थेट क्लॅश झाला नाही तरी भारत आणि चीन यांच्यामध्ये एक कोल्ड वॉर तरी निर्माण होईल इंडियन ओशनमध्ये, ज्यामुळे टू फ्रंट वॉरमध्ये भारत अडकेल. एकीकडे हिमालयन टेन्शन्स, एकीकडे इंडियन ओशनमध्ये टेन्शन्स. दुसरी गोष्ट अशी की मालदीव अशांत झाल्यामुळे मालदीवचे स्थानिक लोक विरुद्ध भारत असा तरी संघर्ष, किंवा भारत विरुद्ध चीनचा मालदीव मधला तळ ह्यात तरी संघर्ष. अशा दोनही प्लॅन ए प्लॅन बी या कुठल्याही प्लॅन मधून भारताचं लक्ष विचलित होणार. भारताची शक्ती, भारताचा वेळ, भारताची एनर्जी ही मालदीव आणि इंडियन ओशन यामध्ये डायव्हर्ट होणार, ज्यामुळे भारत रेड सी मध्ये सुद्धा आणि मिडल ईस्ट मध्ये सुद्धा आपला प्रभाव नीट दाखवू शकणार नाही. म्हणजे याचे दोन फायदे होणार. एकीकडे भारत मिडल ईस्ट मध्ये स्वतःची ताकद दाखवू शकणार नाही, आणि दुसरीकडे चीनच्या बरोबर प्रतिस्पर्धा करून चीनच्या विरुद्ध टेन्शन्स वाढवून किंवा क्लॅश निर्माण होऊन भारताची शक्ती ऑटोमॅटिकली कमी होत जाणार. ही अमेरिकेची स्ट्रॅटेजी. आता मग राहिला प्रश्न की खरोखरच भारत आणि चीन यांनी काय मैत्री करावी का? मित्रांनो, इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये नो बडी इज फ्रेंड, नो बडी इज एनिमी. परमनंट. नो वन इज परमनंट फ्रेंड, नो वन इज परमनंट एनिमी. आज तुम्हाला जे शत्रू म्हणून एकत्र गळ्यात काय एकमेकाच्या विरुद्ध जे उभे ठाकलेले दिसतात ते उद्या जाऊन पुढे मित्र येऊ शकतात. जे आज मित्र दिसतात ते उद्या शत्रू सुद्धा होऊ शकतात. हे इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये पॉसिबल आहे. दुसरी गोष्ट, भारत आणि चीन यांच्यातली जी रायव्हलरी आहे ती मी मान्य करू शकतो, ती खूप लॉंग लास्टिंग रायव्हलरी आहे. हे जे शत्रुत्व आहे ते युद्धातच परिवर्तित व्हायलाच पाहिजे, आयदर हॉट वॉर किंवा कोल्ड वॉर मध्ये, असा काही नियम नाहीये. ते आपण कंट्रोल पद्धतीने जसं आतापर्यंत चालू आहे तसंच अजून काही काळ आपण चालू ठेवू शकतो, कारण ते आपल्या इंटरेस्टमध्ये. आज कोणत्याही परिस्थितीत भारत विरुद्ध चीन असा संघर्ष आयदर हॉट वॉर किंवा कोल्ड वॉर करण्याच्या क्षमतेमध्ये भारत नाही. भारत हॉट वॉर किंवा कोल्ड वॉर चीनच्या विरुद्ध करू शकतो, पण जर तसं केलं तर अमेरिका एक प्रबळ तुल्यबळ, एक छत्री अंमल असा जगभरात अमेरिकेचा सुरू होईल. मग त्या परिस्थितीमध्ये भारताची खूप पिछेहाट होईल. आणि म्हणून भारताच्या इंटरेस्टमध्ये हे नाहीये. भारताच्या राष्ट्रहिताचा जर विचार केला तर आज चीनशी संघर्ष करत आपली वेळ, आपली शक्ती, आपला पैसा वाया घालवणं हे आपल्याला परवडणार नाही. चीनच नाही, पाकिस्तानशी सुद्धा. कारण आजच्या घडीला पाकिस्तानशी संघर्ष करणं याचा अर्थच आहे आपण चीनशी संघर्ष करणं. कारण आज पाकिस्तान इतका भिकेला लागलेला आहे. पाकिस्तानला हे माहिती होतं की आपण भारताची टक्कर नाही देऊ शकणार, म्हणून त्यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये जवळजवळ 70 ते 80 हजार, कदाचित 1 लाख सुद्धा चीनी सैनिकांना आणि इन्क्लुडिंग त्यांचे मिलिटरी ऑफिसर्स यांना पाकिस्तानमध्ये स्टेशन केलेलं आहे. पीओके सहित सबंध पाकिस्तानात ते कधी सीपेकच्या नावाखाली, कधी ग्वादर पोर्टच्या सेफ्टीच्या नावाखाली, कधी पीओकेच्या सेफ्टीच्या नावाखाली त्यांनी चीनी सैनिकांना पाकिस्तानमध्ये मुक्तद्वार दिलेलं आहे. आजच्या घडीला जवळजवळ 70 ते 80 हजार ट्रूप्स तिथे स्टेशन्ड आहेत. मित्रांनो, गाझा पट्टीसारख्या चिमुरड्या छोट्या पट्टीमध्ये, तिथल्या पाईपलाईन्समध्ये, तिथल्या बंकर्समध्ये चीनी सैनिक सापडलेले आहेत. ते कन्स्ट्रक्शन सुद्धा चीनांनीच केलं होतं असं म्हणतात. कल्पना करा मित्रांनो, पाकिस्तानमध्ये किती अशा पद्धतीचे अंडरग्राऊंड टनेल्स असतील. असे अंडरग्राऊंड टनेल्स आपल्या हद्दीमध्ये सापडायला लागलेले आहेत सीमेनजीक. मूळ पीओके मध्ये असे किती अंडरग्राऊंड टनेल्स असतील, आणि अशा त्या सर्व पीओके मध्ये चीनी सैनिक किती मोठ्या प्रमाणात असतील. म्हणूनच मित्रांनो, पीओके जिंकून घेणं काही अवघड नाहीये भारत सरकारला, भारतीय लष्कराला, सैन्याला. पण तरीही आपण पीओके अजूनपर्यंत घेत नाही होती. याचं मुख्य कारण आहे की आजच्या घडीला पीओके वरून पाकिस्तानशी लढणं म्हणजेच चीनशी सुद्धा लढणं. आणि म्हणून भारताने चीनशी तुल्यबळ होऊन फक्त चालणार नाही, तर चीनपेक्षा कितीतरी पटींनी जास्त स्ट्रॉंग भारत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चीनला अंगावर घेण्याचा प्रयत्न भारताने करायला नकोय. म्हणूनच असं म्हणतोय आपण की आजच्या घडीला चीनच्या बरोबर मुकाबला करणं हे भारताने टाळलं पाहिजे. आणि त्यासाठी अमेरिकेच्या, पाकिस्तानच्या, चीनच्या कुठल्याही शक्तीच्या दबावाला न झुकता भारताने ठरवायला पाहिजे की कुणाशी कधी मुकाबला करायचा.
कधी कुणाला अंगावर घ्यायचं, कधी युद्ध करायचं, कधी मैत्री करायची, हे ठरवायचं पूर्णपणे भारताने ठरवायचं. मैदानही भारताने ठरवायला पाहिजे, वेळही भारताने ठरवायला पाहिजे, शत्रू सुद्धा भारताने ठरवायला पाहिजे. याला म्हणतात पूर्णपणे स्वतंत्र परराष्ट्र धोरण, आपल्या राष्ट्रहिताचा विचार करून आखलेलं धोरण. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला हे मत मी जे मांडलं ते पटलंय का? जर पटलं असेल तरीही व्यक्त व्हा कमेंट सेक्शनमध्ये. जर तुम्हाला हे मत पटलं नसेल, तुमचे काही वेगळे विचार असतील, तरी सुद्धा कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.